तर नमस्कार मंडळी, आज आपण घेऊन आलेलो आहोत नवीन ब्लॉग आणि त्याची सुरुवात करणार आहोत आपण आमच्या इथनं तळंगे फाट्यावर असणारं एक प्रसिद्ध हॉटेल यश आरंभ. हॉटेल यश आरंभमध्ये की नाही आपल्याला घरगुती पद्धतीचं की नाही जेवण मिळतं आहे. हा असा आपला हुपरी कोल्हापूर रोड आहे, त्या तळंगे फाट्यावर असणारं हे हॉटेल यश आरंभ. इथं अगदी छोटंसं हॉटेल आहे. तिथं आपल्याला घरगुती पद्धतीचं जेवण मिळतं आहे. घरगुती खानावळ तिने चालू केलेलं आहे आणि त्याचा आस्वाद घेण्यासाठी आम्ही सगळेजण गेलो होतो. हे आमचे सुयोग रानबरे आहेत, त्यांचा वाढदिवस होता. त्यावेळेला तिने सगळं नियोजन आपलं आखलं होतं. त्यामुळं आम्ही सगळेजण तिथं की हॉटेलमध्ये गेलो होतो. या सुयोगरावाने की नाही असं मस्त तिथं यथेच्छ नियोजन लावलं होतं, म्हणून आम्ही तिथं गेलो होतो. गेल्या गेल्या की नाही असं मस्तपैकी त्यांचं मेनू कार्ड समोरच दिसते बघा आपल्याला. मटन मसाला, चिकन फ्राय, अंडागिरी, शाकाहारी, एक्स्ट्रा काहीतरी प्लेट वगैरे पाहिलं असेल तर ती मिळते. IPLचं सीझन असल्यामुळे अशी मस्त स्क्रीन तिने आतमध्ये लावलेली आहे. ज्यांना एन्जॉय करायचं आहे तिने IPL मस्त एन्जॉय करत जेवण असं खाऊ शकताय. असं आतमध्ये डायरेक्ट किचनचा ताबा घेतला आणि बघूया म्हटलं काय काय करतात. तर असं भाकऱ्या करायची प्रोसिजर चालू होती. मस्त असं भाकऱ्या, चपात्या आपल्याला जसं पाहिलं तसं तिने करून देतात. रस्सा त्यांचा एवढा भारी होता तुम्हाला सांगतो, अगदी सपक, आणि मला खूप आवडला रस्सा. रस्स्याची क्वालिटी खूप उत्तम म्हणजे उत्कृष्टच होती. पांढऱ्या रस्स्याची क्वालिटी पण अप्रतिम होती. पांढरा रस्सा आणि तांबडा रस्सा दोन्ही क्वालिटी मला छान वाटली. त्यामुळं हा व्हिडिओ मी करतो आहे आवर्जून. आणि मटन मसाला आणि मटन फ्राय असं दोन्ही टाईपचे त्यांच्याकडे मिळतात. आम्ही मटन फ्राय घेतले होते. ॲक्च्युली आम्ही ज्या वेळेला गेलो होतो त्यावेळेला मटन संपलं होतं, पण काही ताटं आमच्यासाठी ठेवली होती. एक 2-3 ताटं आम्हाला मटणाची दिलीत, बाकीच्याने अंडागिरी घेतली. करणार तू, पैसे आमचं जेवणार आणि पैसे मिळवणार तू. हे असं असते बघा. हे इम्पॉर्टंट माणूस असा बोलतोय हो. पैसे तर आपण मिळवत नाही अजून, आमचं काय एवढं सबस्क्रिप्शन नाहीत काय नाहीत. आणि ह्यो कार्यकर्ता कसा बोलतोय बघा. आणि ह्यानंच आणला आहे आम्हाला इथं. महिन्याला 2 लाख रुपये जर माझ्याकडे आलं असतं, मला याल्यात 4 लाख याल्यात. 4 लाख छान, चांगली गोष्ट आहे. ते भारी दिसलंयस की आज. हा, अरे भारी दिसलं आज. पावडर लावून आलायस. कार्यकर्ता माहिती आहे नाही ना, आपल्या कायमच्या ब्लॉगमध्ये असतोय बघा. हाच कार्यकर्ता बघा काय म्हणतोय. पहिलं ताट भुकेला माणूस ज्याला, म्हणून याची तब्येत अशी आहे, ज्याला खूप भूक लागलेली असते. आमच्या सगळ्या बघा, आमच्या ताटं कुणाची नाही आहेत अजिबात. बघा अजिबात नाही. ह्या एकट्या माणसा बघा डायरेक्ट चालू केला ताट. अंडागिरी खायला आहे बरे. कसा आहे? चांगला की नाही? चांगला की नाही? हो, हे चांगला की नाही? मग मस्त यथेच्छ ताटा आले. इकडं आले. मस्तपैकी ही आमची ताटं. इकडे बसलाय आप्पा. नमस्कार तलाठी साहेब. ह्यांना ओळखत असाल तुम्ही सगळीजण. ज्याचा वाढदिवस आहे तो सुयोग रानबरे, बड्डे बॉय, त्यानंच हे सगळं नियोजन केलं आहे. विषय नाही. ओके, ताजा जेवायला आम्ही अजून भाऊ का ताट रिकाम गरम आहे ना. आमचं अजून चालूच आहे. आणि अशा पद्धतीनं आमचं जेवणावर ताव मारून आमचा शेवटला राईस आला. राईस पण त्यांचा उत्कृष्ट होता. राईस आणि त्यामध्ये रस्सा मिक्स करून आम्ही खाल्ला. क्वालिटी एक नंबर होती. बाकीच्या कसं होते, जे होतेत ना ते सगळेजण एक उठून जात होते. अंडागिरी होती. मटण आम्हाला अगदी मुबलक मिळाल्यामुळं आम्ही आपलं काय करूया म्हटलं, थोडं आम्ही सर्विंग करून घेतलं. मस्त होतं खरं, यथेच्छ होतं. आम्ही यथेच्छ जेवलो. आम्ही सगळेजण होतो.
त्यामुळं एक 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 जसं होईल तसं उठत होते. आणि पांढऱ्या रस्स्याची क्वालिटी पण त्यांची उत्तम होती. क्वालिटी म्हणजे खरंच चांगली होती म्हणून रेकॉर्ड केलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं सगळं जेवण पूर्ण कंप्लीट करून असं ताट पूर्ण रिकामं केलो. कायम मी दाखवत असतो, ताट पूर्ण रिकामं केलं आणि यथेच्छ जेवलो. तुम्ही पण तिथं कधीतरी नक्की भेट द्या. धन्यवाद.